नमस्कार मित्रांनो. आपण नाही का आज नाही का मानेतून म्हणजे आपल्या मेंदूतून निघणारी नस ती जर दबली किंवा दूषित रक्ताचं प्रमाण वाढलं तर ते आपल्याला काय काय त्रास होतो. कारण की यामुळे नाही का तुम्हाला अचानक जर झोपेतून उठला तर तुम्हाला चक्कर यायला लागते, मळमळ व्हायला लागतं, तुम्हाला नाही का छातीमध्ये धडधड होते, तुमच्या हाताला नाही का अशा मुंग्या यायला लागतात, बोटाला मुंग्या यायला लागतात, तुमचे हे खवाटे नाही का दुखायला लागतात. आणि तुम्ही गाडीवर जर गेला तर नाही का पूर्ण मणक्याचा त्रास जाणवावा लागतो. ते ते म्हणजे कारण असं आहे किंवा त्याच्यामुळे नाही का तुम्हाला नाही का तुमच्या शरीरामधली जे आपल्याला जे लवचिकपणा ठेवणारी जी वस्तू आहे ती म्हणजे नाही का आपल्या नसा आहेत. मग ते नसा जर ब्लॉक झाल्या तर मग मात्र त्याला त्यातून नाही का रक्त पुरवठा कमी होतो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग याच्यामुळे नाही का तुम्हाला डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, मळमळ होऊ लागते. तर हे होऊ नये यासाठी नाही का आपण जर ब्लड कपिंग थेरपी केली तर तुम्हाला नाही का त्रास मात्र कमी होऊन जातो. त्याच्यानंतर तीच नस नाही का अशी आपल्या माकड हाडाच्या वरच्या साईडला निघलेले असतील, तिथून नाही का तुमच्या पायाकडे तुमचं बॅलन्स जे सांभाळायचं असतं ते नाही का ते काम ती नस करत असतील. मग ह्याच्यामुळे नाही का तुमच्या पायाला मुंग्या यायला लागतात. तर इतकंच नाही तर नाही का मग तुमच्या नाही का पायामधलं जे अंतर आहे सम प्रमाणात त्याच्यामध्ये नाही का तफावत निर्माण होतो. एखादा पाय बारीक व्हावं लागतं किंवा त्याचा रक्त पुरवठा कमी झाले की नाही का पायाची साईज नाही का कमी कमी होऊ लागतं. मग तुम्हाला नाही का चढायला त्रास व्हायला लागतो. मग तुम्ही जर गाडीवर जर गेला तर तुम्हाला नाही का असं मणक्याचा त्रास होतो की तुम्हाला चालता येत नाही. मग तुम्ही जर मांडी घालून बसलात तर नाही का तर तुम्हाला मुंग्याचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढतं. मग अशा वेळेस तुम्ही नाही का एक वेळेस जर प्रतीक्षा कपिंग थेरपी किंवा ब्लड कपिंग थेरपी जर केली तर तुमचे 100% नाही का ह्याच्यावर रिझल्ट येतो. ऑपरेशन हा शेवटचा पर्याय आहे. त्याच्या आधी अनेक अनेक पर्याय असतात. त्याच्यामध्ये नाही का सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे नाही का ब्लड कपिंग थेरपी हा सगळ्यात महत्वाचा पर्याय आहे असं मला वाटतं. आणि याच्यामुळे नाही कित्येक लोक नाही का दुरुस्त होऊन गेले हे मात्र निश्चित आहे.